दह्याची कुल्फी किंवा दह्याची पेप्सी कोणाकोणाला आवडते. खूप जणांना दह्याची कुल्फी आवडते. पण आजकाल ओरिजिनल बाहेर भेटेल याची काही गॅरंटी नाही. फक्त आणि फक्त 3 इन्ग्रेडियंट्सपासून दह्याची कुल्फी अशी बनवा. दाखवते तुम्हाला. फक्त दही, साखर आणि विलायची. फक्त आणि फक्त 3 इन्ग्रेडियंट्सपासून ही अशी कुल्फी तुम्ही घरीच बनवू शकता. बनवायला काहीही वेळ लागत नाही. फक्त फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी, सेट होण्यासाठी वेळ लागतो. पण ही कुल्फी बनवण्यासाठी मोजून 5 मिनिट लागतात. घरी जर दही अवेलेबल असेल ना, तर काहीही बाहेरून घ्यायची गरज नाही आहे. नक्कीच ट्राय करून पहा. पाहूनच तुम्हाला कळालं असेल की अगदी अप्रतिम कुल्फी झालेली आहे. कट पण करून दाखवते तुम्हाला. अगदी लहानपणी जशी आपल्याला कुल्फी भेटत होती ना, त्या पद्धतीची. दह्याची कुल्फी कोणाकोणाला आवडती? तर आपण आज घरीच बनवणार आहोत दह्याची कुल्फी. जसं की आपण बाहेरून बाजारात घेतो, तर बाहेर काय काय वापरतात आपल्या डोळ्याच्या पाठीमागे काय माहिती नसतं. तर त्यामुळं बघा, मी 1 वाटी दही घेतलेली आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही याप्रमाणे घेऊ शकता. 2 वाटी जर तुम्ही दही घेतला तर 1 वाटी साखर घ्या. 1 वाटी दही घेतला, जेवढेही दही घेतले त्याच्या अर्धे तुम्हाला साखर घ्यायची आहे. जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर थोडं कमी साखर करा. गोड जास्त आवडत असेल तर थोडी जास्त साखर टाकला तरी चालेल. तर आपल्याला बघा असं फेटून घ्यायचे, पूर्ण साखर विरघळू द्यायची आहे. बिलकुल आपल्याला यामध्ये मिक्सरचा वापर करायचा नाही किंवा गॅसचा पण वापर करायचा नाही आहे. त्यानंतर कोणतं बाहेरचं आपल्याला दुसरं काहीही यूज करायचं नाही. फक्त दही, साखर आणि विलायची, बस ह्या 3 इन्ग्रेडियंट्सपासूनच आपल्याला एक खूप छान अशी कुल्फी तयार करायची आहे. तर बघा, व्यवस्थित फेटून झालेला आहे. साखर पूर्ण विरघळून गेलेली आहे. त्यानंतर 2 विलायची घेतलेल्या आहेत. तर जर 1-2 वाटीसाठी जर तुम्ही यूज करत असाल, कुल्फी करत असाल, फक्त 2 वाटी दही घेऊन किंवा 1 वाटी दही घेऊन करत असाल तर 1 विलायची टाकला तरी चालेल. 2 ते 3 वाट्या किंवा 4 वाट्या दही असतील तर तुम्ही 2 विलायचीचा यूज करा. विलायचीचं जे कूट असतं ते बारीक बारीक असतात, तर ते कूट करून त्याचं पेस्ट करून आपण इथं टाकलेले आहोत. ते पण व्यवस्थित विरघळू देऊयात. अशा पद्धतीनं पूर्ण व्यवस्थित विरघळून झालेलं आहे. थोडी जास्त वेळ मिक्स करत राहा, फेटत राहा, म्हणजे व्यवस्थित विरघळून जाईल. त्यानंतर बघा, असा ग्लास घेतलेला आहे, तर त्यामध्ये पूर्ण मिश्रण टाकून देऊयात आणि त्यानंतर फ्रीजरमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. जोपर्यंत हे पूर्ण कुल्फीसारखं होणार नाही तोपर्यंत आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर यावरती आपण छोटीशी प्लेट झाकून घेऊयात आणि फ्रीजरमध्ये ठेवून देऊयात. तर नक्कीच तुम्हाला ही कुल्फी आवडलीच असणार आहे. कमेंट करून सांगा आणि सेम जसे मी प्रोसिजर केलेली आहे तशी करा. केल्याच्या नंतर खा, खाल्ल्याच्या नंतर, आवडल्याच्या नंतर कमेंट करून सांगा नक्कीच. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. नक्कीच माझे विविध रेसिपीज यूट्यूबवर जाऊन पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही पाहिलेच असाल, अगदी सोप्या रेसिपी असतात माझ्या, अगदी सगळ्यांनाच जमणाऱ्या आणि सर्वांनाच आवडणाऱ्या पण. तर मस्त खा, मस्त राहा.
एन्जॉय करा, खुश राहा, आनंदी राहा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तर कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस नक्की करा. भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.